गडचिरोली जिल्ह्याचा घनदाट जंगल आहे। तर कडे आता अर्धाच घंटा आहे। मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत गडचिरोलीला। मित्रांनो, हा आहे टी पॉइंट। इकडे आता आपले झेरॉक्स। मित्रांनो, इकडे बघू शकता काय आहे समोर, गोंडवाना युनिव्हर्सिटी आहे। मित्रांनो, इकडे बॅनर लावलेला आहे आणि जो समोरचा काउंटर दिसतंय तिथं रजिस्ट्रेशन करायचं आणि इकडे विद्यार्थी आलेले आहेत। प्रत्येक जण फॉर्म भरत आहे दिलेलं। तर मित्रांनो, थोड्या वेळानंतर इथंच कार्यक्रम होणार आहे। इथंच त्यांना समोर इकडे लोक राहणार आहे। तर आपले आता ढवळे सर येणार आहे, त्यांना पण विचारणार काही जे माहिती आम्हाला नाही समजली ते सरांना विचारणार। मी म्हटलं की माझ्यासमोर तू एकदा करून टाकली त्याच्यासोबत आहे। सर्वांना माझा नमस्कार। माझं नाव मयूर भाऊजी निमसरकर, कलावाणीचे आणि सर्व आपले परिचयाचे लोक भेटलेले तिकडे बघू शकता। सर्व दादा लोक आणि भाऊ भेटलेले आपल्या ग्रुपवरती SMS। मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो सेमाना ग्लास आणि हा पेल 2 ग्लास। तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो चिजडो बॅरल। नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, काकू आणि काकाजी, आजी आणि आजोबा, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ नाही का ब्लॉगिंग व्हिडिओ होणार आहे, कारण का मी आणि इकडे आपला मयूर मित्र आज आम्ही जाणार आहोत गडचिरोलीला, गोंडवाना युनिव्हर्सिटी। कशाला ते माझा मित्र सांगणार। नमस्कार, माझे नाव मयूर भाऊजी निमसरकर आहे। मी कलावाणीचे महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे व राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणून सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनामध्ये स्वयंसेवक पण आहे व विकसित भारत युवा संसदमध्ये माझी निवड झाल्यामुळे जिल्हास्तरीय आज कार्यक्रम होणार आहे गोंडवाना विद्यापीठामध्ये। तर आम्ही चाललो आता गडचिरोलीला गोंडवाना विद्यापीठामध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलला नवीन आहे ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या। चला व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करूया। आणि जे माझ्या पाठीमागं वगैरे तुम्हाला दिसतंय जंगल, हा गडचिरोली जिल्ह्याचा घनदाट जंगल आहे। तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा, कारण का खूपच जास्त व्हिडिओला मजा येणार आहे। चला व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करूया। मी आता मस्तपैकी बसतो आणि आता चला गडचिरोली। मित्रांनो, इकडे बघू शकता हा रस्ता कसा आहे, खालीवर खालीवर खड्डे खोड्डे रस्ता आहे हा। मित्रांनो, आता आम्ही चामोर्शीच्या समोर निघालेलो आहोत आणि आमच्याकडे आता अर्धाच घंटा आहे, कारण की इथून आम्हाला जायचं आहे युनिव्हर्सिटीला। थोडंसं आम्ही नाही का लेट झालेलो आहोत, म्हणून नाही का जिथे तिथं व्हिडिओ शूट करायची होती तिथं आम्ही व्हिडिओ शूट नाही करून पाहिलो। तर आम्ही जर येत्या वेळी वेळ मिळाला ना तिथं नक्कीच करू। तर रस्ता वगैरे थोडंसं इथं खराब आहे, आणखी इकडे तिकडेच पासून चांगलाच रस्ता आहे। तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा। तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत सेमान्याच्या जवळ।
तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत गडचिरोलीला. बरोबर आम्ही टायमावरच पोहोचलो. आम्हाला वाटलं का वेळ होते का म्हटलो, पण वेळ नाही झाली आहे. आम्ही नाही का बरोबर टायमावरतीच पोहोचलेलो. आता आपण जाऊ युनिव्हर्सिटीकडे. मित्रांनो, हा आहे टी पॉईंट. इकडे आता आपले झेरॉक्स काढायचे होते, झेरॉक्स वगैरे काढून झालेले आहे. तर आता आपण युनिव्हर्सिटीला गेलो होतो, तिकडे झेरॉक्सचे दुकान नाही भेटले म्हणून आपण इकडे आलेलो होतो. आता झेरॉक्स वगैरे काढलो. आता आम्ही जातो डायरेक्ट युनिव्हर्सिटीच्या अंदर. मित्रांनो, इकडे बघू शकता काय आहे समोर, गोंडवाना युनिव्हर्सिटी आहे हे. इकडे बघू शकता मित्रांनो, इकडे बॅनर लावलेला आहे आणि जे समोरचा काउंटर दिसत आहे तिथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि इकडे विद्यार्थी आलेले आहेत, प्रत्येकजण फॉर्म भरत आहे दिलेलं. तर मित्रांनो, थोड्या वेळानंतर इथंच कार्यक्रम होणार आहे. आम्ही हॉलच्या अंदर आलेलो, तर इथेच थोड्या वेळानं कार्यक्रम होणार आहे. तर मित्रांनो, जे विद्यार्थी आलेले आहे इथं गोंडवाना युनिव्हर्सिटीला विकसित भारत म्हणून, तर इथंच त्यांना सामोरून इकडे लोक राहणार आहे. तर इथं त्यांना सांगायचं आहे, तर मी आहे कलावणीचं स्टुडंट असं सांगायचं. जे काही तुम्ही विचार करून आलेले आहे ते सर्व इथे येऊन चांगल्या मनाने आणि सायलेंटली तुम्हाला सांगायचं आहे. घाबरता न, घाबरले तर नाही, सायलेंटली न घाबरता सांगायचं आहे. तर बघू शकता कसं आहे, इकडे बघा. तर मयूर आहे तिकडे आपला मित्र. आत्ताच आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे तिथे केलेलं आहे, फॉर्म वगैरे भरत आहोत. तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत करा. इकडे आपला मित्र मयूर फॉर्म वगैरे भरत आहे, बघू शकता. मित्रांनो, इकडे आपल्या मयूरचे फॉर्म वगैरे भरून झालेले आहे. तर आपले आता ढवळे सर येणार आहेत, त्यांना पण विचारणार आहोत. काही जे माहिती आम्हाला नाही समजली ते सरांना विचारणार आहोत. आणि मी जसं युनिव्हर्सिटीच्या बाहेर आलो साईडला, तर इकडे बघा किती चांगलं ग्राउंड मोठं आहे. तर खूप छान इथं ग्राउंड वगैरे आहे. तर मित्रांनो, आम्ही आता गोंडवाना युनिव्हर्सिटीच्या अंदर गेलेलो होतो. तिथं फॉर्म वगैरे आम्ही सर्व भरून झालेलो होतं. कारण का आता आम्ही आलेलो आहोत माझ्या भावाच्या हॉस्टेलमध्ये. भाऊ माझा इथं राहते, लहान भाऊ. तर आम्ही इथं मस्तपैकी आता बसलो, पाणी वगैरे पिलो. तर जे काही आमची रिहर्सल होती करायची, जे माझ्या मित्राची, तिथे जाऊन तो बोलणार आहे ना, तर मी म्हटलं की माझ्यासमोर तू एकदा करून दाखव रिहर्सल. तर ते व्यवस्थित झालेले आहेत, पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे. तर आता मयूर काय म्हणते, इथं युनिव्हर्सिटीला तुझी पहिली वेळ आहे ना? माझी पहिली वेळ आहे युनिव्हर्सिटीला. मी पहिल्यांदाच इथे आलो होतो. जे चांगलं झालं. मला असं वाटतं की मी जे आहे माझ्या कलावणीचे महाविद्यालयातून एकच विद्यार्थी आहे मी. तर आल्यामुळे मी आता थोडंसं नाही का, मला चांगलं पण वाटत आहे आणि थोडीशी भीती वाटत आहे की थोडंसं नाही का अलखडणं वगैरे नाही का, पण थोडीशी प्रॅक्टिस चालू आहे. मी खूप जास्त प्रयत्न करेल तिथे नाही का चांगला आपला जे आहे परफॉर्मन्स देण्याचा, म्हणजे जो आपला स्पीच वगैरे आहे तर मी करणार आहे आणि खूप चांगलं वाटत आहे मला. तर मी नाही का सकाळी कंपनीत जायसाठी निघालेलो होतो, पण मयूर एकटा होता. पण आयुष्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, मित्र कमी बनवा पण चांगले बनवा. कारण का आपले मित्र कमी आहे, 2-3च आहे, पण चांगले मित्र आहे. कारण का चांगल्या मित्रांसोबत राहिल्यानंतर तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकायला पण मिळते, खूप काही शिकायला मिळते. पण आता जसं मयूर आहे, आता मयूरचा आज कार्यक्रम आहे, तर मयूर एकटा पडते म्हणून मी आज त्याच्यासोबत आहे. कारण का त्याला एक मोटिवेट करण्याचं. तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा मित्रांनो. आणखी तिथं आमचा कार्यक्रम होणार ना माझ्या मित्राचा, तर काय होणार काय नाही तुम्हाला टोटली दाखवणार. व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मयूर भाऊजी निमसरकार. मी कलावाणीचे महाविद्यालय गोंडपिंपरीमधून आलो व आज आपला विषय आहे एक राष्ट्र एक निवडणूक. तर हा काही नवीन विषय नाही आहे, तर हा जुनाच आहे. कारण का आपला जर आपण इतिहास बघितला आणि 1967 पर्यंत हे चालूच होते. एकाच वेळेस जर निवडणुकी झाल्या तर आपला जो आहे वेळ वाचतो, श्रम वाचतो व जे आपल्या ज्या काही समस्या आहेत त्यावर सुद्धा आपल्याला लक्ष मिळतो. कारण का जर एका वेळी निवडणूक झाल्या तर पुढच्या 5 वर्षानंतर निवडणूक होणार, तर त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला वेळ मिळणार, त्याच्याकडे लक्ष केंद्रित होणार. तर मित्रांनो, आपली झालेली आहे स्पर्धा कंप्लीट आणि सर्व आपले परिचयाचे लोक भेटलेले आहेत. इकडे बघू शकता सर्व दादा लोक आहेत आणि वक्ता भाऊ भेटलेले आपल्या ग्रुपवरती SMS. तर सर्वजण कसे आहेत? मस्त ना? तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा. आता आपण जाऊ जेवण वगैरे करून सेम येण्यासाठी. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो सेमानामध्ये मी इथं आहे
आणि मयूर तिकडे 2 तिकीटा काढत आहे. तर मी अजूनपर्यंत एकेदा बघितलं नाही का अंदर कसं आहे. तर आता माझी पहिली वेळ आहे. अंदर काय काय आहे तर आपण बघूया. तर मित्रांनो आम्ही आता बसलेला झुल्यावरती आणि मी इकडे आहे आणि मयूर तिकडे आहे. तर इथं तुम्ही यासाठी प्लॅनिंग करत असाल तर लहान मुलांसाठी खूप चांगली जागा आहे. लहान मुलांना इथं खेळण्यासाठी खूप सारे आहे इथं अलग अलग. तर लहान मुलांसाठी खरोखरच हे खूप छान जागा आहे. तर मित्रांनो हा बघू शकता, हे याला भूलभुलैया म्हणते बघा. हे आहे भूलभुलैया आणि इकडे पूर्ण हिरवं आणि झाडं आहेत. आता सध्या हिरवं नाही आहे तेवढं, पण थोडंफार इकडे हिरवं आहे. तर इकडे बघू शकता. लवकर फिरून घेतलं आणि आता आम्ही निघणार आहोत चिचडो बॅरेज जाऊन का बघायला. जाऊन हां तिकडे आम्ही जाणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा. आता आम्ही इथून निघणार आहोत. चला मित्रांनो आम्ही आता मस्तपैकी उसाचा रस वगैरे पिऊन निघत आहोत. कारण का मी पेलेला आहोत 5.5 ग्लास आणि हा पेल 2 ग्लास. तर आता आम्ही जाणार आहोत चिचडो चामोर्शीला. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहोत चिचडो बॅरेज मध्ये. बघू शकता. आता मी तुम्हाला पूर्ण दाखवते. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओला. ओके बाय बाय.